श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सध्या माझी तब्येत बरोबर नाही आहे. या किडनी आजाराने ना मला खूप टेन्शन दिलं आहे. कारण की हा आजार एवढा कधी कधी वैताग देतो ना की 15 दिवसांनी, महिन्यातून या 2 महिन्यातून आजारी पडतो. सर्दी, खोकला, ताप या गोष्टी येत असतात. मी लोकांना सांगतो की बिंदास जगा, बिंदास राहा, मोटिवेट करतो इतरांना. पण चला कधी कधी मला कोणी मोटिवेट करत नाही यार. टेन्शन येतं कधी कधी की कशी लाईफ जगायची पुढे. जर महिन्याने आपण आजारी पडायला लागलो तर खरोखर कंटाळा येतो यार. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आपण ते खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, काही ठिकाणी जाऊ शकत नाही. करतो तरी मॅनेज की ठीक आहे, आपल्याला सवय होऊन जाईल आज ना उद्या. पण आजारी पडलो ना काय सर्व गोष्टी एकदम हेच होतात. 3 दिवस झाले सर्दी, खोकला, ताप आहे. आणि आज मी कंपनीसुद्धा आलो आहे. कंपनी यासाठी आलो की आज आजारी असलो तरी पण कामावर चालू का थोडं काहीतरी विसरायला होतं आपला आजार. आणि थोडा विसर पडला ना तरी बरं वाटतं. पण घरी बसलो खूप टेन्शन येतो, आता पुढे कसं होईल. पाहून औषधांचा खर्च खूप मोठा आहे. तुम्हाला वाटत असेल की आता यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतो पण ज्याला पैसे वगैरे भेटत असतील. पैसे मिसे ना खूप दूरची गोष्ट आहे भावानो, भरपूर लांबची गोष्ट आहे. मला माहिती आहे स्वतःला ती. परंतु हा प्रवास कितपत जाईल ते मला माहिती नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर सबस्क्राईब नक्की करा आणि चांगली लाईफ जगा. संकट आले ना तरी पण त्यांच्यावरती मात करा. बस. श्री स्वामी समर्थ.